नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आज आपण BA थर्ड इयरसाठी आपल्याला विद्यापीठाने दिलेला अत्यंत महत्त्वाचा पेपर पर्यावरण शास्त्र पर्यावरण भूगोल हा आपल्याला दिलेला पेपर आहे आणि एन्व्हायरमेंट जॉग्राफी या पर्यावरण भूगोल या पेपर संबंधित या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरण शास्त्रात म्हणजे काय या संबंधित माहिती बघितलेली आहे आणि भूगोल या विषयामध्ये आणि एकूणच सर्व विषयामध्ये आज 21व्या शतकामध्ये कशा प्रकारे या विषयाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना आपल्या सभोवतालच्या जे एकूण पर्यावरण आहे किंवा वातावरण आहे त्या सगळ्यांचा अभ्यास मुलांना विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे। तसेच लोकल लेवलपासून तर नॅशनल लेवलपर्यंत इंटरनॅशनल लेवलपर्यंत म्हणजे जागतिक लेवलवरती एकूण पृथ्वीवर कशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या पर्यावरणामध्ये बदल होत आहे या आपल्या भूपृष्ठावरती असलेल्या जे वातावरण आहे एकूण निसर्गनिर्मित ज्या घटक आहे मानवनिर्मित ज्या घटक आहे यांच्यामुळे कशा प्रकारे या भूपृष्ठावर बदल होत आहे त्या बदलाचा मानवी जीवनावर काय परिणाम होऊ शकतो आणि भविष्यामध्ये मानवी जीवन कशा प्रकारे या ठिकाणी अस्तित्वात राहील की नाही आणि हा जो काही एक प्रकारचा मोठ्या स्वरूपाची समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्या समस्येचं विद्यार्थ्यांना जाणीव झाली पाहिजे या उद्देशाने पर्यावरणशास्त्र या BATY भूगोल विषयाकरता आपल्याला हा पेपर दिलेला आहे। तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सरळ आपला जो महत्त्वाचा पॉईंट आहे पर्यावरणशास्त्राची व्याप्ती या पर्यावरणशास्त्राची व्याप्ती या पॉईंटला आपण आज माहिती घेऊया आणि पर्यावरणशास्त्रामध्ये आपल्याला आज या व्याप्तीचे जे काही महत्त्वाचे अनेक पॉईंट आहेत ते पॉईंट या ठिकाणी आपण बघूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम पर्यावरणशास्त्रामध्ये आज आपण जर बघितलं तर भूगोल विषय तर या अंतर्गत अभ्यास केला जातो म्हणजे आपला जो महत्त्वाचा विषय आहे भूगोल या भूगोल विषयामध्ये सुद्धा अभ्यास करताना आपण पर्यावरणशास्त्राचा महत्त्व पर्यावरणशास्त्राचा आपल्याला अभ्यास किंवा आपण पर्यावरणशास्त्राचा अभ्यास म्हणजे त्याशी जोडलेला निगडीत असलेला आपल्याला दिसून येते। त्याचप्रमाणे भूगर्भशास्त्र असेल या भूगर्भशास्त्रामध्ये सुद्धा पर्यावरणशास्त्राचा अभ्यास आपण या ठिकाणी करतो। त्याचप्रमाणे जे इतर विविध स्वरूपाचे विषय आहेत या अनेक विषयामध्ये या पर्यावरणशास्त्रामध्ये आपण या ठिकाणी अभ्यास करतो। त्यामध्ये आपण बघू शकतो की भौतिकशास्त्र असेल, रासायनिकशास्त्र असेल, वनस्पतीशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल, सूक्ष्मजीवशास्त्र असेल, वैद्यकीय शास्त्र असेल, या नैसर्गिक शाखाप्रमाणेच वनस्पती मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, पुरातन विभाग, इतिहास, राज्य, अर्थ, समाज व सामाजिक क्षेत्र या अनेक विषयामध्ये या पर्यावरणशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय हे शास्त्र जे पर्यावरणशास्त्राचा अभ्यास यामध्ये केला जातो त्याशिवाय तो विषय हा पूर्ण होऊ शकत नाही। आज कोणता विषय बघितला
आपण जर बघितलं, रसायनशास्त्र जर घेतलं, केमिस्ट्री जर घेतली, तरी केमिस्ट्रीमध्ये सुद्धा पर्यावरणशास्त्र या विषयाचा अभ्यास आहे. कारण आज बघतो आपण की अनेक केमिकल हे आपण वापरतो. उदाहरणार्थ मित्रांनो, आपण बघतो की आपल्या शेतीमध्ये आज वेगवेगळ्या पिकावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे केमिकल्स या ठिकाणी फवारणी केली जाते. आणि आज आपण जर केमिकलद्वारे फवारणी करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, परंतु त्याची दुसरी बाजू जी आहे, जेव्हा आपण झाडावरती कीटकनाशके, तणनाशके या विविध पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खताचा वापर करतो, तर त्याच वेळी या रासायनिक केमिकलमुळे आपल्याला असं दिसून येते की त्याचा एक खूप दूरगामी परिणाम हा मानवावरती, सजीवावरती, कीटक असेल त्याच्यावरती, पक्षी असेल यांच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. जर आपण बघितलं, जेव्हा हे या प्रकारचे घातक स्वरूपाचे केमिकल आपण खातो, केमिकलचा वापर केलेले, फवारणी केलेले जे फ्रूट असेल, अन्न असेल, फळं असेल, ते आपण जेव्हा खातो, भाजीपाला असेल तो आपण खातो, आणि त्याचं केमिकल जे आहे शरीरामध्ये जाते आणि आपल्याला सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागतो. त्यामुळे रासायनिक घटकामध्ये सुद्धा, या केमिस्ट्रीमध्ये सुद्धा या विषयाचा अभ्यास आपण पर्यावरणशास्त्रामध्ये केला, समावेश केलेला आपल्याला दिसून येते. कीटकसुद्धा या केमिकलला खातात, त्यामुळे त्यांचासुद्धा जीव जाताना दिसतो. जेव्हा केमिकल फवारणी केली जाते आणि जेव्हा पावसाचं पाणी त्यावरती पिकावरती पडतं आणि ते पीक पडलेलं पाणी आणि केमिकल हे मिक्स होऊन जेव्हा नदी, नाले, ओढ्याद्वारे हे समुद्रापर्यंत पोहोचते, तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या परिसंस्था, म्हणजे पाण्यामध्ये जी परिसंस्था आहे, यालासुद्धा अनेक प्रकारचा परिणाम होतो. त्याच्यामुळे केमिस्ट्री या विषयाला सुद्धा आपण पर्यावरणाशिवाय वेगळं करू शकत नाही. त्यानंतर आपण बघतो की या शास्त्रामध्ये मानसशास्त्र या विषयाचा सुद्धा पर्यावरणशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. तर मित्रांनो, जेव्हा आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे फ्रूट्स किंवा ॲटमॉस्फिअर यामध्ये चेंजेस होतात, तेव्हा माणसामध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येते. जेनेटिकली माणसावर सुद्धा, माणूस असेल, स्त्री असेल, तर यांच्यावर सुद्धा जेनेटिक प्रॉब्लेम त्या ठिकाणी बऱ्याच वेळा होतात. प्राण्यांच्या सुद्धा जेनेटिक प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येते. त्यांच्यामुळं त्यांची आक्रमकतासुद्धा वाढते. माणसामध्ये सुद्धा आक्रमकता, चिडचिडपणा, हवेमधला ऑक्सिजन कमी होणे, या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण होणे, शुद्ध हवा न मिळणे, शुद्ध पाणी न मिळणे, त्याच्यामुळे अनेक प्रकारचे चिडचिडपणा, आक्रमकता ही निर्माण होते आणि सायकोलॉजिकल माणूससुद्धा अनफिट झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं पर्यावरणशास्त्र आणि मानवशास्त्र याचासुद्धा यामध्ये एक महत्त्वाचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे अनेक गोष्टी ज्या आहे, ह्या व्याप्ती ही पर्यावरणशास्त्राची केवळ एका भूगोल विषयाशीच नाही, तर या विषयाची व्याप्ती ही खूप दूरपर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसून येते. आणि प्राचीन काळापासून आज 21व्या शतकामध्ये सुद्धा त्या व्याप्तीमध्ये अनेक विषय हे समाविष्ट होत आहे. ही व्याप्ती ही वाढतच असलेली आपल्याला दिसून येते. आज अनेक विषयामध्ये, या पर्यावरण विषयामध्ये अनेक विषयाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. तर यामध्ये पहिली पर्यावरण विषयक शास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास विषयक जे विविध मुद्दे आपल्याला या ठिकाणी अभ्यासात आहे, त्याच्यातला पहिला मुद्दा जो आहे तो आहे पर्यावरण संकल्पना. यामध्ये व्याप्ती अंतर्गत पर्यावरण संकल्पना, पर्यावरण संकल्पना याचा अभ्यास या पर्यावरण शास्त्रामध्ये केला जातो. यात प्रामुख्याने पर्यावरणाची स्थिती काय, पर्यावरणीय कृतीसाठी भिन्नता व ती निर्माण होण्याची कारण, पर्यावरणाचे प्रकार, नैसर्गिक व सांस्कृतिक, प्रत्येक पर्यावरण प्रकारामध्ये समाविष्ट होणारे घटक यांचा अभ्यास केला जातो. पर्यावरण बघा काय म्हटलं आहे यामध्ये, प्रामुख्याने पर्यावरणाची स्थिती. तर मित्रांनो, पर्यावरणाची स्थिती म्हणजे जर आपण बघितलं, इसवी सनापूर्वी या ठिकाणी जे एकमेव आपल्या पूर्ण मंडळामध्ये, आपल्या पूर्ण आपल्या या
पूर्ण गॅलेक्सीमध्ये आपलं एक पृथ्वी जी आहे ही एकमेव सजीव सृष्टी असणारी पृथ्वी ही एकमेव आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो की या इसवी सन पूर्व या ठिकाणी आपण बघतो की वनस्पती असेल, झाडांची संख्या असेल तर ही मुबलक स्वरूपाची होती. पाणी हे शुद्ध स्वरूपाचे होते, ते वाहत होते, नदी प्रवाह वाहता होता. त्यानंतर या ठिकाणी जे पोल्युशनचे प्रमाण आहे ते अत्यंत कमी होते. त्यामुळे हवा ही या ठिकाणी शुद्ध स्वरूपाची होती. म्हणजे त्यावेळेस बॅलन्स जे आहे पर्यावरणाची स्थिती ही चांगली होती. सांगायचा मेन उद्देश म्हणजे की प्राचीन इसवी सनापूर्वी पर्यावरणाची स्थिती ही चांगली होती. परंतु जसा काळ पुढे पुढे सरकत गेला आणि मानवाने आपली स्वतःची प्रगती केली आणि पर्यावरणातील अनेक गोष्टींचा त्यांनी वापर केला आणि आपल्या वापर करताना त्यांनी कोणत्याही दृष्टिकोन न ठेवता हा अतिरेकपणे वापर केला आणि त्याच्यामुळं आजची पर्यावरण स्थिती ही कशी आहे ही आपण बघू शकतो. तर याचा अभ्याससुद्धा आपल्याला पर्यावरणामध्ये करावाच आहे. कारण त्याचप्रमाणे पर्यावरणाची प्रादेशिक भिन्नता. मित्रांनो, पर्यावरणाची प्रादेशिक भिन्नतेचा अभ्यास म्हणजे काय, तर आपण जर बघितलं हा एक पृथ्वी खूप मोठ्या स्वरूपाची आहे, विस्तृत स्वरूपाची आहे. आपण भारत देशाचा जरी अभ्यास केला, भारताचा सुद्धा विस्तार खूप मोठा आहे. कन्याकुमारीपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत जर आपण भाग बघितला तर याच्यामध्ये विविधता असलेला आपल्याला दिसून येते. जसं जम्मू काश्मीरचा जर भाग बघितला, वरचा उत्तरेकडील भारताचा भाग बघितला तर त्या ठिकाणी बर्फाच्छादित भाग आहे, दाट जंगल भाग आहे, सपाट भाग कमी आहे, उंच सकलपणा जास्त आहे, नद्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणचं पर्यावरण हे वेगळं आहे. मध्य भागामध्ये आलं, मध्य भारतामध्ये या ठिकाणी मैदानी भाग आहे, नद्या ह्या या ठिकाणी विस्तृत स्वरूपाचे दिसून येतात, शेतीचं प्रमाण जास्त आहे, वाहतुकीचं लोकसंख्येचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी जास्त आहे. या ठिकाणचं पर्यावरण हे वेगळं स्वरूपाचं दिसतं. खालच्या भागामध्ये आपण बघतो की या ठिकाणी समुद्रीय भाग आहे, हिंदी महासागर आहे आणि या ठिकाणचं सुद्धा टेम्परेचर आणि एकूण रेनफॉल वगैरे असेल तर या ठिकाणचं सुद्धा वेगळ्या स्वरूपाचं ॲटमॉस्फिअर आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे पृथ्वीवरील सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचं पर्यावरणाची जे प्रादेशिक भिन्नता आहे या भिन्नतेचा सुद्धा अभ्यास या विषयाअंतर्गत आपल्याला करणे आहे, या पर्यावरण शास्त्रामध्ये केला जातो. तसेच प्रादेशिक भिन्नता व ती निर्माण होण्याची कारणे, पर्यावरणाचे प्रकार. मित्रांनो, पर्यावरणाचे प्रकार म्हणजे काय, तर नैसर्गिक पर्यावरण व एक मानवनिर्मित पर्यावरण. आता मानवनिर्मित पर्यावरण, नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय, झाडं हे निसर्गाद्वारे लागते, पर्वत कटारे मैदाने हे निसर्गाद्वारे निर्माण होतात. त्याचप्रमाणे नद्या असेल, वेगवेगळे घटक आहेत, वाळवंटी प्रदेश असेल, हा प्रदेश सगळं जे आहे निसर्गाद्वारे निर्माण होतात, मानव त्याला निर्माण करू शकत नाही. तर हे निसर्गाने जे निर्माण केलं, निसर्गाद्वारे निर्माण झालेला याला नैसर्गिक पर्यावरण म्हणतो. आणि मानवाने निर्माण केलेलं पर्यावरण, जसं आपण बघतो मानवाने बऱ्याच ठिकाणी डॅम निर्माण केलेले आहेत, बऱ्याच वेळा सेटलमेंट वस्त्या निर्माण केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी त्यांनी रोड निर्माण केलेले आहे, अनेक गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. तर या ठिकाणी जे नैसर्गिक निर्मित केलेले नैसर्गिक पर्यावरण, निसर्गाने निर्माण केलेले आणि मानवाने निर्माण केलेले पर्यावरण, या दोघांचा अभ्यास या ठिकाणी आपल्या या संकल्पना पर्यावरणीय संकल्पना या अंतर्गत आपण करत असतो. तर या सगळ्या घटकांचा प्रत्येक पर्यावरण प्रकारामध्ये समावेश करणारे घटक यांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. म्हणजे पर्यावरण संकल्पनेअंतर्गत आपण पर्यावरणाची स्थिती, पर्यावरणाचे त्या ठिकाणी कोणत्या प्रकार प्रादेशिक भिन्नता, पर्यावरणाचे प्रकार आणि या ठिकाणी या 4-5 घटकाचा पर्यावरणीय संकल्पनेअंतर्गत आपण अभ्यास करत असतो. तर अशा प्रकारे पर्यावरणाची व्याप्तीमधला हा पहिला पैलू आपण या ठिकाणी अभ्यास केला. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे परिस्थिती. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे साधन संपत्तीचा अभ्यास. आपण पर्यावरण शास्त्राची व्याप्ती बघत आहोत. पहिला पॉईंट पर्यावरण संकल्पना बघितली आपण. साधन संपत्तीचा अभ्यास हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर यामध्ये आपण बघतो पर्यावरण शास्त्रात साधन संपत्तीचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
साधन संपत्तीच्या उपलब्धतेवर मानवी जीवनाचा विकास अवलंबून असतो। आधी आपण बघूया साधन संपत्ती। तर मित्रांनो, आताच मी आपल्याला सांगितलं की या विस्तृत स्वरूपाच्या पृथ्वीवरती मानवाने निसर्गामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या विकासासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरेल आणि त्या फायदेशीर ठरू शकतात म्हणून आपण त्याचा शोध लावून त्याचा वापर आपण अधिकाधिक करतो। उदाहरणार्थ आपण पाहतो की झाडं आपण कट करून त्या ठिकाणी शेती आपण करू शकतो, हे मानवाला माहीत पडलं। झाड आपण कट करून त्याच्याद्वारे विविध स्वरूपाचे पेपर तयार करू शकतो, या संबंधित आपल्याला माहिती भेटली। सागाचं झाड हे टणक असतं, त्यामुळे त्याचा वापर आपण घर बांधण्यासाठी करतो, त्याची सुद्धा तोड आपण करतो। त्याचप्रमाणे संसाधन म्हणून वापर करतो। चंदन याचा सुद्धा वापर आपण संसाधन म्हणून करतो। त्याचप्रमाणे या प्रकारे झाडांची कटाई होते। त्याचप्रमाणे भूपृष्ठामध्ये जे पेट्रोलियम पदार्थ आहे याचा वापर आपण ऊर्जेसाठी करतो, हा शोध लागला। हे झालं एक महत्त्वाचं संसाधन। दुसरं कोळसा हे एक महत्त्वाचं संसाधन आहे आणि या संसाधनाचा सुद्धा वापर माणसाने, लोखंड असेल याचं संसाधन, या संसाधनाचा वापर केला माणसाने। अशा अनेक गोष्टी आहेत ज्या भूपृष्ठापासून आपण घेतो आणि आपल्या मानवाचा विकास करतो। तर मानवाचा विकास कधी होऊ शकते जेव्हा त्या ठिकाणी लोकसंख्या हे बरोबर असेल आणि त्याशिवाय संसाधन सुद्धा त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात असेल। म्हणजे आज आपण बघितलं अरेबिया देश असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, जपान असेल, या ठिकाणी यांनी संसाधनाचा वापर हा अधिकाधिक केला, यामुळे हे देश विकसित स्वरूपाचे झालेले आहे। म्हणजे निसर्गातील जे संसाधन आहे यांचा वापर त्या ठिकाणी जास्त केला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या ही कशी आहे, कमी आहे। आता भारत हा विकसनशील देश आहे। आता भारतामध्ये संसाधनाचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात आहे, पण त्याच मानाने लोकसंख्या पण जास्त आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या संसाधनाचं उत्पादन सुद्धा आपण आता कुठं चांगल्या प्रकारे करत आहोत। याच्या आधी उत्पादनाचं जे खनन असेल, त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन वगैरे असेल, तर हे आपल्या त्यावेळेस खूप कमी प्रमाणात होतं आणि आज चांगल्या प्रकारे आपण हे संसाधन वापर करतो। त्यामुळे मानवाचा विकास सुद्धा या संसाधनावर आहे, याचा सुद्धा अभ्यास पर्यावरणाअंतर्गत केला जातो। त्या विकास अवलंबून असतो, त्यामुळे संसाधनाचा अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान आहे। या अंतर्गत साधन संपत्तीचे वर्गीकरण म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती असेल, त्यामध्ये ऊर्जा निर्मिती करणारे गहू पोलाद निर्मिती उद्योग असेल, कापड उद्योग असेल, पेपर उद्योग असेल, यासारखे वेगवेगळे संसाधन आहे याचं वर्गीकरण करणे। साधन संपत्तीचे वितरण तर आपण बघतो की आपल्या भारताच्या दृष्टीने विचार केला तर वितरण म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या खाणी आहे। झारखंड असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, UP असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे साधन संपत्ती आपल्याला सापडतात। तर याचा सुद्धा अभ्यास आहे, हा वर्गीकरण कोणत्या ठिकाणी संसाधन कशा प्रकारे सापडते याचा या अभ्यास, साधन संपत्तीचा अभ्यास या ठिकाणी केला जातो। साधन संपत्तीचा विकास व वापर। विकास म्हणजे काय की जर आपण आज आपण बघतो की कोळशामुळं बऱ्याच स्वरूपाच्या कोळसा जाळल्यानंतर त्याच्यामध्ये धूर निघतो आणि रॉ मटेरियल सुद्धा निघतं। मग आता हे रॉ मटेरियल निघाल्यानंतर आपल्या कोळशाद्वारे ऊर्जा तर प्राप्त करायचीच आहे, परंतु त्याच्यातून निघणारा धूर आणि जे वेस्ट मटेरियल आहे म्हणजे जे खराब पदार्थ कोळसा झाल्यानंतर जे राख आहे, या राखचं काय करावं हा एक मोठा आपल्याला परिणाम दिसून येतो। काय करायचं, काय तिथं उपाययोजना केल्या पाहिजे, तर या ठिकाणी संशोधन करून बऱ्याच वेळा त्या राखीद्वारे विटा तयार केल्या जातात। त्या राखीमध्ये शेतीसाठी सुद्धा वापर करून शेतीचा वापर केला जातो। अशा प्रकारे अनेक गोष्टी करून जे संसाधन आहे संसाधनाचा विकास कशा प्रकारे करता येईल आणि पुढच्या पिढीपर्यंत कशा प्रकारे पोहोचता येईल याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी केला जातो। त्याचप्रमाणे साधन संपत्तीच्या वापरामुळे होणारा पर्यावरणाची समस्या आपण बघतो की हे आता जे काही संसाधन आपण वापरतो तर या संसाधनाचा पर्यावरणावर काय परिणाम होतो। जसं आपण झाडं तोडली तर याचा परिणाम काय होऊ शकतो, कोणती समस्या निर्माण होऊ शकते। लोकखनिज उत्पादन केल्यामुळे त्याचा पण पर्यावरण होऊ शकते, परिणाम होऊ शकतो, समस्या निर्माण होऊ शकते। कोळसा खनन केल्यानंतर त्याच्यामुळं कोणत्या प्रकारची समस्या निर्माण होऊ शकते, त्याच्यामुळे मानवी जीवनावरती काय सजीवावर कोणता परिणाम होऊ शकतो याचा सुद्धा पर्यावरण साधन संपत्तीचा अभ्यास या अंतर्गत
पर्यावरणशास्त्राच्या व्याप्तीमध्ये केला जातो. तर आणि अशा प्रकारे पर्यावरणशास्त्रामध्ये या साधन संपत्तीच्या अभ्यासाअंतर्गत हे अनेक पॉईंट जे आहेत हे साधन संपत्ती संबंधित केले जातात. त्याचे व्यवस्थापन, त्याचं नियोजन, साधन संपत्तीचं हा पॉईंटसुद्धा यामध्ये घेतला जातो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 2 पॉईंट जे आहेत अत्यंत महत्त्वाचे 2 पॉईंट साधन संपत्ती पर्यावरणशास्त्राची व्याप्ती अंतर्गत बघितले. पुढचे आपण पॉईंट दुसऱ्या लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. आणि मला अपेक्षित आहे की हे दोन्ही पॉईंट आपल्याला समजले असतील.